हरिओम. लाओत्सेचा ताओबोध योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. विसर्जन. लाओत्से म्हणतो की त्याच्या उच्छृंखलपणाचे विसर्जन केले पाहिजे. अति उत्साह आणि निरुत्साही मरगळ या दोन्हीचेही विसर्जन करा. त्यायोगे ते ताओ भांडे अति भरणार नाही. भरले तर आपल्यासह गरजूंच्या उपयोगी येईल, सत्कर्मी वापरले जाईल. ते प्रभूचे कार्य आहे. पुन्हा भरले जाईल रीते होईल, पुन्हा भरले जाईल रीते होईल. पूर्ण भरल्याचे अहंकारादी विकार आणि पूर्ण रीते झाल्याचे निष्क्रियतादी प्रमाद होणार नाहीत. येथेच ताओ आहे, साक्षात्कार आहे, मुक्ती सायुज्य मुक्ती आहे. यासाठी लाओत्सेने अति असलेले सकारात्मक आणि अति असलेले नकारात्मक अशा दोन्हीचेही विसर्जन सांगितले आहे. विसर्जन पाण्यात केले जाते. ते फार फार पवित्र आहे. आपण गणपतीचे पाण्यात विसर्जन करतो. संकट टळण्यासाठी देव पाण्यात ठेवतो. हिंदू लोक मयताच्या अस्थी शक्यतो गंगा नदीमध्ये किंवा गावच्या नदीमध्ये विसर्जित करतात. निर्माल्य नदीत विसर्जित केले जाते. कोणतीही पवित्र गोष्ट पाण्यात सोडली जाते. प्रभात समयी ऋषी मुनी नदीत उभे राहून किंवा समुद्रात उभे राहून सूर्याला अर्घ्य देत असत. नदी अत्यंत पवित्र मानलेली आहे. श्री शंकराला पाण्याच्या संततधारेचा अभिषेक केला जातो. श्री समर्थ रामदास स्वामी दररोज नदीत उभे राहून गायत्री मंत्रांचे 1000 वेळा पुरश्चरण करत असत. संगीत सूर्य डॉक्टर वसंतराव देशपांडे यांचे आजोबा कै गोपाळबुवा देशपांडे हे त्या काळचे मोठे सुप्रसिद्ध गायक होते. त्यांचे गायन ऐकून त्यावेळच्या गणिका मोठ्या प्रभावित झाल्या आणि त्यांनी त्यांच्याकडे गाणे शिकण्याची इच्छा व्यक्त केली. 1800चा तो काळ होता. त्या काळी सामाजिक बंधनामुळे हे असे करणे अशक्यच होते. तरीही गाण्याशी इमान राखणाऱ्या त्या सच्च्या कलाकाराने त्यांना गाणे शिकवण्याचे मान्य केले. दररोज कै गोपाळबुवा देशपांडे घरी पूजाविधी करून सोवळे नेसून त्या गणिकांच्या वस्तीत जात आणि तेथे असलेल्या तलावात उतरून पाण्यात उभे राहून ते त्या गणिकांना गाणे शिकवत असत. पाण्यात उभे राहून गणिकांना गाणे शिकवत असल्यामुळे काही अपवित्र झाले असे म्हणण्याची कोणाची प्राज्ञा नव्हती. पुणेकरांचे लाडके सुप्रसिद्ध युवा गायक चिरंजीव राहुल देशपांडे यांना हा असा वंश लाभलेला आहे. लाओत्सेने फेकून द्या, सोडून द्या, त्याग करा असे सांगितले नाही. त्याने जाणून बुजून अतिउत्साह आणि निरुत्साही मरगळ या दोन्हींचेही विसर्जन करायला सांगितले आहे. एकदा पाण्यात सोडून दिले की ते परत येत नाही आणि आणायचेही नसते. ते कायम करता सोडायचे असते. ते समर्पण असते. या श्रद्धेमुळे एकदा का अतिउत्साह आणि निरुत्साही मरगळ पाण्यात विसर्जित झाली की ही भावना पक्की झाली की ती पुन्हा आपल्या आचरणात येणार नाही. त्यापासून आपण कायम मुक्त होऊ. लाओत्सेचे विसर्जन असे मोठे द्रष्टे आणि आध्यात्मिक आहे. मौलिक इशारा. विसर्जन करा असे सांगून लाओत्सेने या विसर्जनाबद्दल एक फार मौलिक इशाराही दिला आहे. सूत्रामध्ये आपण त्याची धारदार टोके बोथट केली पाहिजेत आणि हा गुंता सोडवला पाहिजे. आपण याचा झगमगाट सौम्य केला पाहिजे आणि त्याच्या उच्छृंखलपणाचे विसर्जन केले पाहिजे. असे सांगून झाल्यावर लाओत्से पुढे सांगतो की परंतु तरीही सखोल पाण्यातील काळोखाप्रमाणे ते शिल्लकच राहणार असे वाटते. सखोल पाण्यातील काळोख प्रत्येक साधकाला आवर्जून माहीत असावी अशी ही गोष्ट आहे. आपण पाण्याचे व्यवस्थित निरीक्षण केले तर आपल्याला असे आढळून येईल की पाणी जितके कमी तितका त्याचा रंग पांढऱ्या रंगाच्या जवळ जातो. ते जर खूप उंचावरून पडत असेल तर ते दुधासारखे शुभ्र धवल दिसते. नदीचा किंवा समुद्राचा पृष्ठभाग सूर्यप्रकाशात किंवा चंद्रप्रकाशात चांदीसारखा चमकतो. पाणी जर खूप असेल, जास्त खोल नसेल तर त्याचा रंग निळ्याजवळ जातो. परंतु पाणी जर भरपूर असेल, सखोल असेल तर त्याचा रंग काळ्या रंगाच्या जवळ असतो.
सखोल पाण्याचा रंग काळा असल्यामुळे तेथे काळोख असतो. यास्तव लाओत्से या ओवीची सांगता करताना असे सांगत आहे की परंतु तरीही सखोल पाण्यातील काळोखाप्रमाणे ते शिल्लकच राहणार असे वाटते. परम ऊर्जा म्हणजे प्रकाश म्हणजेच परमात्मा आहे. काळोख हा प्रकाशाचा अभाव आहे. त्यामुळे आपण कृत्रिम प्रकाश तयार करू शकतो, कारण मूलतः प्रकाश उपलब्ध आहे. परंतु आपण कृत्रिम काळोख तयार करू शकत नाही, कारण काळोख असे काही मूलतः उपलब्ध नाही. अशा प्रकारे काळोखाला स्वतंत्र अस्तित्व नाही. याचा अर्थ काळोख हा परमात्म्याचा अभाव आहे. त्यामुळे अनेक लोक काळोखाला परमात्म्याच्या विरुद्ध शक्ती मानतात. त्याला ते सैतान असे म्हणतात. परंतु आपले ऋषीमुनी परमात्म्याच्या विरुद्ध शक्ती आहे असे मानत नाहीत, कारण विश्वात दोन शक्ती आणि त्याही परस्पर विरुद्ध एकाच वेळी कार्यरत असणे अशक्य आहे. यास्तव ते या विश्वाच्या मागे परम आत्मा हाच एकमेवाद्वितीय आहे असे मानतात. काळोख हा प्रकाशाचा, परमशक्तीचा अभाव आहे. लाओत्से इशारा देऊन सावध करू इच्छितो की अतिउत्साह आणि निरुत्साही मरगळ पाण्यात विसर्जित केली तरीही ती तेथे काळोखात क्षीण अवस्थेत का होईना, परंतु ती अस्तित्वात राहणार आहे हे लक्षात घ्यावे. विश्व द्वंद्वावर चालते, त्यामुळे परस्पर विरुद्ध गोष्ट अस्तित्वात राहणार आहे. विसर्जन केले, चला आता सुटलो कायम करता, अशा भ्रमात राहू नये. आपली अतिउत्साह आणि निरुत्साही मरगळ केव्हाही जागृत होऊ शकते. ती परमात्म्याच्या विरुद्ध असल्यामुळे ती पुन्हा आपल्याला आकर्षित करू शकते आणि ती आपल्या मुक्तीच्या मार्गात अडचणीची होऊ शकते. आपण केव्हाही तिचे शिकार होऊ शकतो. हरि ओम.